महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची युती होते। दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येतात आणि या संदर्भात आता आपण शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। त्या पहिली प्रतिक्रिया काय आहे? खरं तर आज युती होती, आनंदच होतोय, कारण ज्या शिवसेनेतनं राजकारणाला सुरुवात केली तो मूळचा पाया माझा शिवसेनेचा आहे। आणि 2006 साली ज्यावेळेस मनसे तयार झाली त्यावेळेस कळस चढण्याचं काम माझ्या राजकारणाला मनसेमधून झालं आणि मी नगरसेवक गेली 15 वर्ष मनसेच्या या भागात आहे। आणि आता मी एकाकी माझी लढत होती, तर या भागामध्ये सुद्धा जर पाहिलं तसं तर शिवसेनेला 4-5 हजार मतदान आहे माझ्या भागामध्ये। कारण माझ्या भागामध्ये जे काही कल्पनाताई थोरवे ज्या शिवसेनेतनं लढल्या होत्या, या भागामध्ये सरोजताई कारवेकर लढल्या होत्या, तर या दोघींना सुद्धा 4.5 हजार मतदान पडलेले आहे त्यांना शिवसेनेच्या उमेदवारांना। आणि माझे जे उमेदवार होते किंवा मी स्वतः वैयक्तिक या ठिकाणी तुम्हाला 13,000 मतदान पडलं होतं। त्यामुळे मला या मतांचा फायदाच दक्षिण पुण्यामध्ये होईल। माझं जे पॅनल या ठिकाणी असेल व प्रभाग क्रमांक 40 मध्ये असेल, या सगळ्या पॅनलला एक प्रकारे चांगली ताकद मिळण्याचं काम या माध्यमातून होईल। तात्या तिकडे अलका चौकामध्ये आनंदोत्सव साजरा होतो, तुम्ही त्या आनंदोत्सवाला जाणार ना? नाही, मी आता इथं माझ्या प्रभागामध्ये तो मी जल्लोष करतोय, कारण मी पुणे शहराच्या प्रवेशद्वारावरती बसलेलो आहे। दक्षिण पुण्याचं प्रवेशद्वार म्हणजे कात्रजकडे पाहिलं जातं। सगळेच जर शहराच्या मध्यवर्ती भागात गेले तर मग इकडून आतमध्ये जे भामटे घुसतील ना, त्यांच्यासाठी मला इतर लक्ष ठेवायला लागेल ना। त्यामुळे मी इथं पुण्यात दक्षिण पुण्याच्या द्वारावरती उभा आहे। नक्कीच, मात्र एकीकडे युती होते, मात्र दुसरीकडे शिवसेना पक्षातीलच काल गळती लागलेली आपल्याला पाहायला मिळेल। संजय भोसले असतील, पृथ्वीराज सुतार असतील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। नाही, ती गळती म्हणता येणार नाही, ती सूज आहे। ती एक शिवसेनेला आलेली सूज होती, ती सूज ओसरली आता। त्यामुळे जो राहिला ना तो शिवसैनिक राहिलेल्या जागेवर। त्यामुळे जे नगरसेवक केले त्यांना स्वतःच्या कामावरती विश्वास नाहीये। मी स्वतः सुद्धा काल संजय राऊत साहेबांना माझं बोलणं झालं। मी साहेबांना सांगितलं की साहेब, जोपर्यंत पुण्याच्या दक्षिण द्वारावरती वसंत मोरे उभा आहे ना, तोपर्यंत काळजी नसावी। नक्कीच, मात्र मनसे आणि शिवसेनेची युती आहे। जागा वाटवा संदर्भात काही फॉर्म्युला ठरलाय का? कोणी किती जागा लढवणार आहे? आणि पुणे मुंबई सारख्या ठिकाणी म्हणजे या युतीमधला मोठा भाऊ कोण असणार आहे? मोठा भाऊ शिवसेनेचा असेल, कारण मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने साधारण 125 ते 130च्या आसपास जागा लढवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये 8,23,000 मतदान शिवसेनेला पडलं होतं। आणि मनसेने सुद्धा जवळपास 100च्या आसपास जागा लढवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये 3,73,000 मतदान पडलं होतं। त्यामुळं 60-40 किंवा 70-30चा फॉर्म्युला असला पाहिजे असं मी काल तर बोललोय। आणि त्यामुळे जसे उमेदवार असतील त्या पद्धतीने आता आम्ही कालच्याला जी मनसेकडनं लिस्ट आली होती, ती लिस्ट थोडी जरा त्यांच्यामध्ये फक्त मुलाखती घेतलेल्या उमेदवारांची लिस्ट आली होती ना की उमेदवारांची आली होती। म्हणून आम्ही कालच्याला त्यांच्या लिस्टवरती आमचे जे उमेदवार आहेत शिवसेनेचे, जे की प्रबळ दावेदार आहेत, त्यांची सगळ्यांची त्याच्यावर नोंद करून कालच्याला ती मुंबईला पाठवलेली। आता या निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना एकत्र लढणार आहात की महाविकास आघाडी म्हणून लढणार आहात? कारण खरं तर दोन्ही राष्ट्रवादी सुद्धा एकत्र येण्याचं जवळपास निश्चित झालंय। आज तर पहिलं चित्र प्रथमदर्शनी पाहता तर मनसे शिवसेनाच असेल, परंतु त्यातही काय बदल झाले तर एवढं 2-4 दिवसामध्ये होऊ शकतील। 2-4 दिवसामध्ये चित्र समोर जे उभं राहील ते कळेल। नक्कीच, मात्र खरं तर तात्या आपण बघतोय की मागील काय म्हणजे तुम्ही मनसे जेव्हा सोडली तर काही ठराविक जणांमुळे सोडली, साईनाथ बाबरांमुळे सोडली असं देखील म्हणत होते। आज पुन्हा युती झाली आहे, तुम्ही दोघं मिळून एकत्र काम करणार का? आता साईनाथ बाबर आणि तुम्ही? साईनाथ बाबरला त्याच्या प्रभागात काम करावं लागेल, मला माझ्या प्रभागात काम करावं लागेल। दोघांच्या मध्ये एक प्रभाग आहे, म्हणजे माझा 38 आहे, साईनाथ बाबरचा 19 आहे। त्यामुळे 38 आणि 19च्या मध्ये 40 आहे। त्यामुळे मी जे काही 38 आणि 40 मध्ये लढवतोय, या 2 मतदारसंघामध्ये लढवत असताना माझ्याकडनं त्याला फायदा होऊ शकतो, त्याच्याकडनं माझ्या मतदानामध्ये फायदा होऊ शकतो। आपण बघतोय भाजपकडे खरं तर सातत्याने इन्कमिंग सुरूच आहे। काल देखील पक्षप्रवेश झाले, अजूनही भाजप म्हणते की आणखी काही महत्वाचे पक्षप्रवेश आमच्याकडे होणार आहेत। एकूणच काय म्हणजे इशारा काय देतात? नाही, आता काय भाजपला काय अजून नवीन महानगरपालिका तयार करायची का? जे आहेत त्यांचं भागवायला तयार नाहीत। म्हणजे एका बाजूला तुम्ही पाहिलं तर बघा, आमच्याकडे आज आम्ही दोघं भाऊ एकत्र आले म्हणून आम्ही आज जल्लोष करतोय आणि त्या भाजपमध्ये इन्कमिंग एवढं मोठ्या प्रमाणात चाललंय की तिकडं जे आहेत पक्षाचे ते रडायला लागले, ते पक्षाचे लोक रडायला लागले तिकडे। आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा 2 राष्ट्रवादी एकत्र झाल्या म्हणतात, तिथं पण कमी खुशी कमी गम चाललंय। म्हणजे तिकडे 2 एकत्र आले तरी दुःख आहे,
तिकडे जास्त पक्षात आले म्हणून दुःख आहे आणि इकडे आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो म्हणून आमच्याकडे आनंद आहे. नक्कीच. मात्र आता ह्या निवडणुकीमध्ये विरोधकांना काय इशारा असेल, काय सांगणं असेल एकंदरीत? विरोधकांना काय इशारा असेल, जपून राहा. दोघा भावांची युती आहे मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये. त्यांनी आता त्या पद्धतीने आता ते आम्हाला एक नंबरचं दुश्मन त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना सोबत घेतलं. आता ते अजित पवार बाहेर पडले. आता अजित पवार जर बाहेर पडून ते त्यांचे दुश्मन न होता तरी सुद्धा अरे पुणेमध्ये एकही शिवसेनेचा नगरसेवक सोडला नाही तर तुम्ही तरी अजून म्हणता घेणार. आता काय गटप्रमुख पण घेतात काही. ह्या पद्धतीने जर तुमचं राजकारण चालणार असेल तर तुमचं राजकारण तुम्हाला लकलावा असेल. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. खरं तर भाजप म्हणतं इनकमिंग आहे, मात्र भाजपला आता एक सेपरेट महानगरपालिका तयार करायची की काय असा सवाल देखील वसंत मोरे यांनी केलाय. मात्र दुसरीकडे पाहिलं तर त्यांनी विरोधकांना असा इशारा देखील केलाय, जरा जपून राहा. कारण तर खरं तर दोन ठाकरे बंधूंची युती जी आहे ती आज होती आणि सर्वच ठिकाणी जो आहे तो आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय. प्रियंका परदेशी, story.com पुणे.